नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, भारतीय हवामानाबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे। हवामान खात्यानं वर्तवलेल्या अंदाजानुसार यावर्षी मान्सून केरळच्या किनाऱ्यावरती वेळेच्या 5 दिवस आधीच धडकणार आहे। यावेळी 27 मे रोजी देशभरामध्ये मान्सूनच्या आगमनाची अपेक्षा आहे। साधारणपणे दरवर्षी 1 जून रोजी मान्सून केरळच्या किनाऱ्यावरती पोहोचतो। IMDच्या आकडेवारीनुसार जर अंदाज व्यक्त केल्याप्रमाणे त्याच वेळेत मान्सून केरळमध्ये दाखल झाला तर 2009 नंतर भारतीय भूमीवरती मान्सूनचं हे सर्वात लवकर झालेलं आगमन असणार आहे। याआधी 2009 मध्ये मान्सून 23 मे रोजी केरळमध्ये दाखल झाला होता। साधारणपणे नैऋत्य मान्सून हा 1 जून पर्यंत केरळमध्ये दाखल होतो आणि 8 जुलैपर्यंत संपूर्ण देशभरामध्ये येत असतो। 17 सप्टेंबरच्या सुमारास तो वायव्य भारतातनं माघार घेण्यास सुरुवात करतो आणि 15 ऑक्टोबरपर्यंत परतून जातो। IMDनं एप्रिलमध्ये 2025च्या मान्सूनसाठी सामान्यपेक्षा जास्त पावसाचा अंदाज वर्तवला होता आणि भारतीय उपखंडामध्ये सामान्यांपेक्षा कमी पावसाच्या परिस्थितीची शक्यता नाकारली होती। पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव M रविचंद्रन म्हणाले की जून ते सप्टेंबर या 4 महिन्यामध्ये मान्सून काळामध्ये भारतामध्ये सामान्यपेक्षा जास्त पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे। यावेळी मान्सूनपूर्व हालचाली मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येत आहेत। गेल्या एका महिन्याभरापासून देशामध्ये मोठ्या भागामध्ये जोरदार वादळी वारे आणि पावसाच्या गतिविधी सुरू आहेत। शनिवारी देखील राजधानी दिल्लीमध्ये पावसानंतर हवामान थोडं थंड झालं होतं। गेल्या 5 दिवसामध्ये उत्तर प्रदेश, बिहार, हरियाणा आणि पंजाबच्या वेगवेगळ्या भागामध्ये पाऊस पडलाय। उत्तर भारतामध्ये पाऊस पडत असल्यानं उष्णतेची लाट आतापर्यंत फारशी तीव्र झालेली नाही। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं वेळेआधीच मान्सून आता भारतामध्ये दाखल होण्याची शक्यता फार वाढलेली आहे। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।